नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये तुमचं स्वागत आहे. पोलीस आता शर्वरीला घेऊन चाललेले असतात. शर्वरी नाही नाही म्हणत असते. प्रत्येकाच्या हातापाया पडत असते, मला वाचव, मला जायचं नाहीये. ऋषिकेश म्हणतो, हे बघ शर्वरी, जायला लागणार आहे. पोलिसांनी जी कारवाई केली आहे त्याला आपल्याला सपोर्ट करायला लागणार. तू पोलिसांच्या बरोबर जा, लवकरात लवकर बाहेर काढायची जबाबदारी माझी. रिपेची झालेली असते, मी जाणार नाही, मी जाणार नाही. अगदी ओढत ओढत पोलिसांनी चालवलेलं असतं. सुमित्रा आणि सारंग तिच्या मागे मागे चाललेले असतात, पण पोलीस कोणाचं काही ऐकत नाही आणि हिला ओढून खेचत घेऊन गेलेलेच असतात. एकदाची शरयू आता पोलिसांनी पकडून नेलेली असते आणि सुमित्रा आता रडायला लागलेली असते. सुमित्रा ऐश्वर्याला टार्गेट करते, काय केलंस ग? माझ्या पोरीला जेलमध्ये पाठवलं, आता समाधान वाटलं का? आता मी आली का शांत? त्याच घरात राहून असं करायची हिंमत कशी झाली ग ऐश्वर्या? ऐश्वर्या म्हणते, आई तुम्हाला होणारा त्रास मला कळतोय, समजतंय, सगळंच कळतंय. बघा, सगळ्यात माझी काय चुकी सांगा बरं? मी जेलमध्ये होते ना, मग मी काय करू शकतेय? फॉरेन्सिक लॅब मधून जे रिपोर्ट आले त्यामध्ये शर्वरीचे फिंगरप्रिंट्स त्या मर्डर वेपनवर मॅच होत आहे, त्यात माझा काय दोष आहे? तुम्हाला असं म्हणायचंय का मी जेलमध्ये होते, तिथून बाहेर आले, ते फिंगरप्रिंट मॅच केले, इथे आणून वेपन ठेवलं आणि मग मी परत जेलमध्ये गेले, असं म्हणायचंय का आई तुम्हाला? मी काहीच केलेलं नाही आई. काय केलं आणि काय नाही मला माहित नाही ऐश्वर्या, पण माझी पोरगी तुझ्यामुळे जेलमध्ये गेली एवढं मात्र मला कळतं. मित्रांनी आता गैरसमज करून घेतलेला असतो की शर्वरी ऐश्वर्यामुळेच तुरुंगात गेली. जानकी वारंवार मला सांगायची, ही सुधारली, ही बदलली, ही चांगली झालीये, आता ही तशी वागणार नाहीये, वारंवार सांगायची. तुझ्यासारखी माणसं बदलूच शकत नाही, एवढं माहिती की मला. घरात राहून तुला जे हवं ना तू तेच केलं, कळलंय की? या घरातला एक एक माणूस बरोबर माझ्यापासून तोडत तोडत गेली आणि मला एकटं पाडलंय. मित्र म्हणत असते, ऐश्वर्या तुझे वागली ते फार चुकीचं आहे, तू सुधारलेली नाहीच. लक्षात ठेव ऐश्वर्या, मी काय तुला सोडत नसते, काही झालं तरी मी तुला सोडणार नाही. मित्र म्हणतो, आई जरा शांत हो ना, चिडचिड करू नको प्लीज, जरा शांत हो. मी शांत हो, तुला तरी कळतंय का सौमित्र? कशी शांत हो मी? ना सगळ्यांनी शरूला कसे पोलीस पकडून घेऊन गेलेत. एकटी पडली मी, अगदी एकटी. माझी पोरगी होती जीवाभावाची, ती सुद्धा पोलिसांनी पकडून नेली, मी एकटी पडली, कोणीच माझं असं काही राहिलेलं नाहीये. सुमित्रा रडत असते आणि तळतळ तळतळ करत असते. आता मात्र मनातल्या मनात ऋषिकेश विचार करायला लागलेला असतो, मर्डर वेपनवर शरूचेच फिंगरप्रिंट सापडले, म्हणजे जानकी मला जे ओरडून ओरडून सांगत होती ते खरं होतं का? राहुल आणि शरयू एकत्र आणि राहुल आणि शरयूनेच विक्रांतचा खून केला, हे अगदी खरं आहे. आता ऋषिकेशला पस्तावा होत असतो की जानकीचा आधी का नाही ऐकलं, तिला का वेड्यात काढलं. स्वतःला कळत असतं, परत तो म्हणतो, ऋषिकेश म्हणतो, हे कसं शक्य आहे? त्याचं मन मानायलाच तयार नसतं की शर्वरी स्वतःच्या नवऱ्याचा खून करू शकते. दिसत तर असतं स्पष्ट, पण बहीण या नात्याने तो मानतच नसतो. इकडे आता सौमित्र म्हणत असतो, आई नको ना त्रास करून घेऊ प्लीज प्लीज, तू अशी त्रासात बघितली की आम्हालाही त्रास होतो, नको ना स्वतःला त्रास करू. एकटी नाहीच आहे, आम्ही सगळे आहोत तुझ्या बरोबर, तू का स्वतःला एकटी समजतीये? जे तुला वाटतंय तेच आम्हाला वाटतं एक्झॅक्टली, त्यामुळे प्लीज आई त्रास करून घेऊ नकोस. प्लीज शरू असं कधीच करणार नाही, मला गॅरंटी आहे. कोणी करू शकतं किंवा जे कोणी केलंय ना ती एकच व्यक्ती, ती म्हणजे ऐश्वर्या. ऐश्वर्यानेच भाऊजींचा खून केला. ऐश्वर्या म्हणते, सौमित्र बासा, तू काही बोलत सुटतो, मी काही ऐकून घेते, याचा अर्थ असा नाही की मी काही प्रत्येक वेळेला तुझे आरोप सहन करेल. बासा बास, मी ऐकून घेते म्हणून वाटतेल ते बोलतोस, वा, पण आता नाही, आता लिमिट संपलीये. बोलणार, पुन्हा पुन्हा बोलणार म्हणजे बोलणारच ऐश्वर्या, तुला ऐकायलाच लागणार. चरू घरी आली तेव्हापासून तिला टार्गेटच करत आलीये ना तू, तिला टॉर्चरच करत आलीये ना, बरोबर ना? त्यामुळे बिचारी शडू अडकली आणि तू मात्र सटकलीस ग. खुश आहेस ना? तुला हवं तेच झालं, शेवटी शरूला पकडून नेलं पोलिसांनी, तुला हवं होतं आणि तेच झालं, बरोबर. तरी नाहीये बरं तुमची बहीण सौमित्र, बिचारी नाहीये तुमची बहीण. घरात जे काय घडतं सगळ्या गोष्टीचं खापर माझ्या डोक्यावरच फोडायचं ठरवलंय का? कोणीच नसतं, फक्त मीच सापडते खापर फोडायला. केले ना रे सौमित्र, तुझ्या समोर सगळे पुरावे असताना सुद्धा मला दोषी ठरतोय. खरंच किवी ती तुझ्या अकलीची. तर इतकी बोललेली असते सौमित्राला, आणि सौमित्र सुद्धा तेवढंच बोलतो ऐश्वर्याला. दोघांमध्ये चांगलेच वादविवाद सुरू झालेले असतात. ऐश्वर्याची लिमिट संपलेली असते. ढळढळी दिसत असतं की शरूने तिच्या नवऱ्याचा खून केला, तरी सुद्धा कोणीच मानायला तयार नसतं आणि ऐश्वर्यालाच उलट ब्लेम करत असतात. ऐश्वर्याला आता सहन झालेलं नसतं, तिचा पारा आता चढलेला असतो. भांडणं, यांचे हे आरडाओरडा, सगळं चर्चा ऐकून सुमित्राचं डोकं फुटायला लागलेलं असतं की म्हणजे हे काय चाललंय या घरात? बाजार भरलाय, प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने आरोप लावतोय, स्वतः कसा चांगला हे दाखवण्याचा प्रयत्न करतो. हे चाललंय तरी काय? त्या वादळाने आजूबाजूचं सगळंच काही घ्यावं काहीसं झालंय. माझ्याच घरातली माणसं एकमेकांच्या जीवावर उठलीयस, एकमेकांना आरोप करताय. मला या घरातल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद हवाय, हसू हवंय, एक तेज हवंय. या घरात टेन्शन आणि भांडणं, संशय एवढंच चाललंय की आता हे सगळं मनातल्या मनात बोलत असते. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर सुख बघायचं होतं, हसत खेळता संसार बघायचा होता. एक जण दुसऱ्यावर आरोप करतोय, तो कोणी कोणाच्या जीवावर उठले. काय चाललंय काही कळतच नाहीये. माझं घर आणि माझ्या घरातली माणसं इतकी विचित्र का वागताय तेच कळत नाहीये. जानकीला फार वाईट वाटत असतं. त्यांना वचन दिलं होतं हे घर कायम बांधून ठेवणार म्हणजे ठेवणार, एकही मणी इकडे तिकडे विखरू देणार नाही. अख्खीची अख्खी माळ विखुरली आणि प्रत्येक माणूस वेगवेगळा झालाय. मी पाळूच शकले नाही की माणसात माणूसच ठेवला नाहीये. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने विचार करतो, प्रत्येक जण आपल्या पद्धतीने वागायला लागलाय. म्हणायचं ना ही माळ विखरू देऊ नको, माळ विखरू न देण्याचं काम तुझं जानकी, आणि मी सुद्धा तुम्हाला वचन दिलं होतं एकही मणी इकडे तिकडे जाणार नाही. पण नाना, एकही मणी त्या माळेत राहिलेलंच नाहीये.
प्रत्येक मणी असं खाली गळून गेलाय. घरातले लोक म्हणजे त्या माळेतले मोती. सगळे जोपर्यंत एका धाग्यात येत तोपर्यंत ती माळ शोभून दिसणार. फक्त तग धरून राहायला पाहिजे, तरच काय सगळं व्यवस्थित होणार. मी सांगितलं होतं नाना, या घरातल्या सगळ्या लोकांना एकत्र ठेवणारा धागा तू हो. धागा पक्का बनून राहा आणि सगळी माणसं आपल्याशी करून राहा. पण नाही, तुमचं वचन तोडलंय आणि हळूहळू सगळीच माणसं विखरताय. नाना, मला खरंच हे सहन होत नाहीये. जानकी रडत असते आणि त्यांचे वादविवाद मात्र चालूच असते. खूप रडत असते, तिला फार वाईट वाटत असतं. माझ्या घरात हे महायुद्ध सुरू झालं. हात जोडत असते, फोटोकडे बघून नानांच्या रडत असते. काय होतंय आणि काय होऊन बसलंय नाना, खरंच माझ्या हातात काहीच राहिलं नाही. सुद्धा प्रत्येक जण भांडतच असतो, आपापली मतं मांडण्याचा प्रयत्न करत असतो. माळ तुटायला लागली नाना, लवकरात लवकर काहीतरी करायला लागणार. एक मोती गळून पडतोय नाना, काहीतरी करायला लागणार आहे आपल्याला. सगळेच वेगळे व्हायला लागलेत नाना, काहीतरी करा. एकमेकांवर चिखलपेक करताय, आपापली मतं मांडण्याचा प्रयत्न करताय आणि हे चुकीचं आहे नाना. एक संध कसं ठेवू मलाच कळत नाहीये. जानकीला फार त्रास होत असतो, तिला फार वेदना होत असतात त्या सगळ्याच गोष्टींचा. या घरातले वाद कसे संपणार नाना, मी काय करू, काय तो मार्ग तुम्हीच मला दाखवा. की म्हणते हे सगळे वाद मिटणार ज्या दिवशी विक्रांत भाऊजीला कुणी मारलं हे सत्य समोर येईल, तेव्हा आपोआपच सगळे वाद मिटतील. त्या दिवसाची मी नक्कीच वाट बघणार. हे सत्य कसं शोधू, काय करू, त्यासाठी मला स्वतःलाच प्रयत्न करायला लागणार. मला माफ करा नाना, तुम्हाला दिलेलं वचन मी अजून सुद्धा पाळू शकले नाहीये, त्याचं फार वाईट वाटतंय. या घरातल्या माणसाला मनाने एकत्र बांधून नाही ठेवू शकली आणि याचं फार वाईट वाटतंय नाना. कुटुंबाची मोत्याची मान विखरली आहे नाना, नाही सांभाळू शकलीये मी. जानकी आता हे सगळे भांडणं वगैरे बघत असते, माणसांकडे बघत असते, नानाच्या फोटोकडे बघते आणि सगळे काही जे प्रश्न आहे, जी घालमेल आहे, ती सगळी काही बोलून दाखवत असते. ना मी काय करू, प्लीज प्लीज तुम्ही सांगा ना. प्लीज कळेन असं झालंय मला, काय करू आणि काय नाही सुचत नाहीये नाना. हवं तो मार्ग दाखवा आणि मी काय करू तुम्ही सुचवा. सुमित्रा रडत असते, परमेश्वरा माझ्या शरूला लवकरात लवकर जेलमधून बाहेर काढ. तिने काहीच केलेलं नाहीये परमेश्वरा. माझ्या पोरीवर तिच्याच नवऱ्याचा खुनाचा आरोप आला आणि पोलिसांनी पकडून नेलं. काहीतरी कर रे परमेश्वरा, हे सगळं चुकीचं आहे परमेश्वर. रडत असते ही सुमित्रा, सगळे समजावून सांगतात पण ती काय ऐकायला तयार नसते. तिला असं वाटतं की शरूला आत्ताच्या आत्ता जेलमधून बाहेर काढावं. सुमित्रा काहीतरी करा बहिणीसाठी, अरे तिला वाचवा. सांगा ना पोलिसांना, ती निष्पापी, तिने काहीच केलं नाहीये. सांगा ना पोलिसांना. नवऱ्याचं कधी खून ती करूच शकत नाही ना. मित्रा एवढी रडत असते, आरडाओरडा करत असते, कोणी काहीच बोलत नसतं. तिचं फक्त म्हणणं ऐकून घेत असतात. हात जोडते, पाहिजे तुमच्या पाया पडते, पण प्लीज प्लीज माझ्या पोरीला या जेलमधून बाहेर काढा. आई किती रडताय, किती त्रास करून घेता, बास ना जरा, शांत व्हा ना प्लीज. दुखेल, त्रास होईल, प्लीज प्लीज माझ्या शरूला सोडवाणार आहे, एकटी पडलीये ती. रडत असते ही, गयावया करत असते. शरू नाहीये इथे आणि मी कसली शांत राहू ग जानकी, तू कशी काय म्हणते शांत राहा शांत. शरूला सोडून आण, मग मी शांत होईल. ही शर्वरी वनसेंना पकडून घेऊन गेले कारण त्यांचं ते काम करताय. अजून गुन्हा सिद्ध झालेला नाहीये ना. गुन्हा सिद्ध झाल्यावर बघूच की, तुम्ही आधीच कशाला काळजी करताय, नका ना एवढा त्रास करून घेऊ. वंशने काही केलं नसेल तर ते अडकणारच नाही आणि मुळात आम्ही त्यांना काही हुस देणार नाहीये. तुम्ही जरा शांत व्हा ना. ऐश्वर्या आणि सारंग कसे सुटले, कारण त्यांनी काही केलंच नव्हतं, तसे वंश सुद्धा सुटतील. तुम्ही नका ना काळजी करू आई प्लीज. जानकीने खूप चांगल्या पद्धतीने समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला असतो. सुमित्रा काही ऐकायला तयार नसते, ती फक्त रडत आणि रडतच सुटलेली असते. सुद्धा सुटतील, विश्वास ठेवा आई प्लीज. म्हणतो आई काहीच होणार नाहीये, विश्वास ठेव ग, तिने काही केलंच नाही तर कशाला काय व्हायला लागलं. तर ऋषिकेशला म्हणतो चल पोलीस स्टेशनला जाऊन काय होतंय का बघू. आई तू जरा निश्चिंत राहा, आम्ही शब्द दिलाय ना, मग निश्चिंत राहा तू आता प्लीज. करता येतं काय बघतोच आम्ही. आराम कर आई प्लीज, तू आराम कर, आम्ही बघतोय आमच्या पद्धतीने काय होतंय. म्हणतो मी पण येतो दादा. ऋषिकेश म्हणतो नको सारंग, तू जरा फ्रेश हो, आराम कर, नको येऊ, आम्ही जातो दोघं. आपल्यापैकी कोणतरी आईजवळ पाहिजे ना, मग तू थांब. सारंग म्हणतो ठीक आहे दादा, तुम्ही जाऊन या, मी थांबतो आईजवळ. आता जोरात हंबरडा फोडलेला असतो शरू आणि जोरात रडायला लागलेली असते ही सुमित्रा. फार विचारी रडत असते शरूच्या आठवणीमध्ये. जोराने पाणी आणलेलं असतं सुमित्राला. आई पाणी घ्या ना आई प्लीज, पाणी प्या ना. नकोय मला पाणी, आणि जोरात असा ग्लास तिने सांडून दिलेला असतो. इतकी जोरात किंचाळते आणि पाण्याचा ग्लास जो भरलेला असतो तो आता सांडून दिलेला असतो या सुमित्राने. तिला रागराग करत असते ऐश्वर्याचा, अजिबात तिला ती सहन होत नसते. तुझ्यामुळेच माझी शरू तुरुंगात गेली, तुझ्यामुळेच आज तिची ही अवस्था आहे. फक्त आणि फक्त सगळ्या गोष्टींना ऐश्वर्या तू जबाबदारी, तुझ्यामुळे माझी पोरगी आज जेलमध्ये आणि शिक्षा भोगतीये. हेच हवं होतं, झालं तुझ्या मनासारखं, झालं ना समाधान बाई, वाटतोय ना तुला आनंद, चांगलीच गोष्ट आहे ना. रडत सुटत असते ही, अजिबात ऐकायला तयार नसते ही. शरयू गेली याचा फार तिला धक्का बसलेला असतो. इतकी रडते. आई तुम्ही असं का बोलता, खरंच मी काही केलं नाहीये, प्लीज आई माझ्यावर विश्वास ठेवा. जानकी म्हणते ऐश्वर्या जरा शांत बसशील का ग, काय शब्दाने शब्द वाढवते, जरा शांत बस की. तो आईला मी रूम मध्ये घेऊन जातो. आई चल बरं रूम मध्ये जाऊन जरा आराम कर. आता सुमित्राला घेऊन चाललेलं असतं रूम मध्ये. ऐश्वर्याला जवळ घेतलेलं असतं जानकीने, आधार दिलेलं असतो. मित्राला इकडे सारंगने आतमध्ये आणलेलं असतं आणि सारंग म्हणतो आई जरा शांत हो ना ग, तू बोलायचं नाही, जेवढा त्रास झाला तेवढा पुरे, डोळे मिटून जरा शांत पड बरं प्लीज आई, तू शांत पड प्लीज, नको ना त्रास करून घेऊ प्लीज आई, माझ्यासाठी शांत पड जरा वेळ. शरूचा नवरा आपल्या डोळ्या देखत गेलाय रे सारंग. रावांचा खून झाला, त्या आरोपाखाली आपल्या शरूला अटक केली, किती वाईट गोष्ट आहे बघ की. गेला या दुःखातून ती सावरलीच नाही, त्या नवऱ्याच्या खुनाच्या आरोपात परत जेलमध्ये गेली, किती वाईट अवस्था आहे. तू जरा विचार करणार आहे सारंग, माझ्या शरूची काय अवस्था होतीये, शरूवर काय वेळ ओढवलीये बघ की.
सुमित्रा रडत असते आणि शांत कशी बसू, तूच सांग बरं मला सारंग. डोक्यात आहे शरूला सावरायचं, आधार द्यायचा, धीर द्यायचा, दुःखातून बाहेर काढायचं सोडून जेलमध्ये जाऊन बसली. एवढं दुःखाचं डोंगर मायावर असताना मी कशी शांत बसू, नाही तूच सांगच मला सारंग आता मी कशी शांत बसू. तू असं का वागतेस, असं का करतेस, का बोलते, मला काही कळतच नाहीये. तू का ऐकत नाहीयेस आई. तर तू एकटीच आहे का. मी आहे, सौमित्र दादा आहे, बरोबर आहे ना, ऋषिकेश दादा आहे, आम्ही सगळे आहोत ना. तू आहे, मग ती एकटी कशी पडली आहात रे तुम्ही. मग आम्ही काळजी घेऊ की तुझी सुद्धा घेऊ आणि शरूताईची सुद्धा घेऊ. त्यामुळे तू रडू नको आणि टेन्शन तर अजिबात घेऊ नको. शांत बस बरं आई जरा. माहिती की आपली शरू कोणाचा खून वगैरे करूच शकणार नाही, अजिबात ती करू शकणार नाही, मला चांगलीच गॅरंटी आहे. ऋषिकेश दादा, सौमित्र दादा गेलेत ना, आपली शरूताई लगेच घरी येणार, तिला काहीच होणार नाही, माझ्यावर विश्वास ठेवतो. आई प्लीज तू रडू नको, तू शांत हो बरं आई. हा सारंग इतकी समजूत काढत असतो लहान लेकरासारखी सुमित्राची, पण सुमित्रा काही शांत बसायला तयार नसते. शरू 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 एवढा एकच ध्यास घेतलेला असतो आणि सारखी तिचं नाव घेऊन ती रडतच सुटलेली असते. काळजी घे ना ग आई, तुला जर काही झालं तर मी काय करू. माझा विचार करून तरी स्वतःची काळजी घे प्लीज आई. असं काही झालं तर आम्हाला कोणालाच काही सहन होणार नाही, आत्ताच सांगतोय. हे देव किती परीक्षा बघतोय, तुला दिसत नाही का सारंग. ती वादळ झेलायची, काय काय सहन करायचंय, देवाला क्यू येत नाही का आपली. ठीक होईल, आम्ही आहोत ना, सगळं व्यवस्थित करू आपण. तू शांत बस बरं प्लीज आई, तू शांत बस. पर्यंत माझी शरू घरी येत नाही तोपर्यंत माझ्या जीवात जीव काही येत नसतो. आराम करते, काहीतरी नक्कीच करतील आणि काहीतरी तोडगा निघेलच. तू आधी आराम कर बरं आई. फोन करून आलोच. आता सुमित्राला आराम कर असं सांगितलेलं असतं आणि सारंग बाहेर फोन लावण्यासाठी आलेलं असतो. जानकी इकडे बेडरूम मध्ये असते आणि विचार करत असते. तिला फार टेन्शन असतं आणि सारख्या ती पॉसिबिलिटी काय तर सगळ्याचा विचार करत असतं. असं बसत नाही. शर्वरी वंश स्वतःच्या नवऱ्याला मारू शकता, इम्पॉसिबल आहे ना, पण खरं तर त्यांनी हे केलंय. आता ही विचार करत असते, मनाशीच उत्तरं मिळवत असते, तेव्हा अवंतिका आलेली असते जानकीच्या रूम जवळ. मला मान्य आहे श्रुताई विक्रांत भाऊजी यांच्यामध्ये गोष्टी नीट नव्हत्या, त्यांचं पटत नाही, मतभेद झाले, हे मान्य करते वहिनी मी. शरूताई जीव घेतील नवऱ्याचा असं अजिबात वाटत नाही. म्हणजे मला विश्वासच बसत नाहीये की शरूताई त्यांच्या नवऱ्याचा जीव घेऊ शकताय. नाही ते असं करणारच नाही, मला विश्वास आहे. एवढ्या टोकाचं कसं वागू शकताय त्या, सांगा बरं. बरं म्हणते, मला 100% खात्री आहे शर्वरीनेच विक्रांतचा खून केला, एवढी गॅरंटी तर मी देऊ शकते, 100% देऊ शकते. शर्वरीनेच विक्रांतचा खून केला, दुसरं तिसरं त्याला कुणीच मारलेलं नाहीये. आणि शर्वरी इथे नाटकं करत बसली होती की म्हणते ऐश्वर्या जरा गप्प बस ना ग, शर्वरीवर चिडलीयस ना म्हणून तू असं बोलतीयस. की अजिबात ऐकायला तयार नसे. छोट्या मोठ्या चुका करणं आणि डायरेक्ट कोणाचा तरी खून करणं, त्यातल्या त्यात आपल्या नवऱ्याचा आपणच खून करणं हे इम्पॉसिबल आहे. त्यामुळे प्लीज ऐश्वर्या नको तो विषय काढू नको आणि विषयाला दुसरीकडे भरकटवू नकोस प्लीज. खून करणं ही खूप भयानक गोष्ट आहे, तुझ्या लक्षात येत नाहीये का. तरी खून करतील हे पटणं शक्यच नाहीये, मी विश्वासच ठेवू शकत नाही. एक्झॅक्टली मलाही तेच म्हणायचंय. अवंतिका सुद्धा बोलत असते. आता अवंतिका म्हणते शरूताई एवढी पुढची स्टेप नाही घेणार, मला गॅरंटी आहे. एखाद्याचा जीव घेणं हे सोपी काम नाही, फार अवघड काम आहे. फार त्याला मन असं घट्ट करायला लागतं. क्रूर पद्धतीने मारणं इम्पॉसिबल आहे. त्यामुळे शरूताईने मारलंय हे चुकीचं आहे. आपण असं म्हणणं चुकीचंच ठरणार आहे. ऐश्वर्या प्लीज असा विचार नको करा. की म्हणजे ऐश्वर्या तुला समजून घेऊ शकतो, त्यावर डिस्कशन करू शकतो. तू जरा शांत राहिलीस तर. डिस्कशन चुकून जरी कोणी ऐकलं ना तर अजून प्रॉब्लेम क्रिएट व्हायचे, पण गोष्टी काय सावरल्या जाणार नाही. तर मी प्लीज ऐश्वर्या जरा शांत बसतीस का तू. त्याचा अनर्थ होऊन जाईल ना आणि हातात काहीच येणार नाही. ते जे काही बोलतोय ना चुकून जरी कानावर पडलं तर मोठा बॉम्ब फुटायचा. त्यामुळे तो ऐश्वर्या प्लीज शांत बस ना ग बाई. शर्वरी वंशांचा प्रश्न राहिला, जी काही बाजू असेल त्यावर निकाल लागणारच. कळतंय का. काय म्हणणं आहे, सौमित्र भाऊजी पूर्णपणे कोर्टात मांडतील आणि काय करायचं ते करतीलच. बद्दल निगेटिव्ह बोलून त्यांची केस कमकुवत का करायची आहे. ऐश्वर्या परत बोलायला लागलेली असते. जानकी म्हणते बासा बास, काही शब्द ऐकून घेणार नाही आणि प्लीज ऐश्वर्या आता तोंड बंद ठेव, मला काहीच ऐकायचं नाही. जानकी म्हणते ठीक आहे बाई, मी शांत बसते, काहीच बोलत नाही, मी बसते ग शांत. ऐश्वर्या म्हणते बसती शांत मी. जानकी किती वेळा सांगतेस, बसली ना शांत मी. ऋषिकेश आणि सौमित्र असतात, आता बोलत चाललेले असतात. मित्र काय करायचं रे, सगळेच पर्याय बंद झाले, सगळेच मार्ग बंद झाले, आता कुठून कुठे जायचं आणि शरूला कसं बाहेर काढायचं. सौमित्र ऋषिकेशला फार टेन्शन आलेलं असतं की कसं बाहेर काढायचं, एवढा मोठा गुंता आहे तो कसा सोडवायचा. मलाही कळत नाही रे कसं रिॲक्ट व्हायचं, कसं काय करायचं. मीही जरा विचित्र अवस्थेत अडकलो. आता बेल मिळायलाच हवी, शरूला तर बाहेर काढायचंय. वरच्या कोर्टात जाऊ, तिथे आपली काय म्हणणं आहे ते मांडण्याचा प्रयत्न काही करून शरूला या सगळ्यातून बाहेर काढायला हवं, ही जबाबदारी आपली. तिने काही केलेलंच नाहीये, मग ती का शिक्षा भोगतीये, तिला बाहेर काढावंच लागणार. सारंग आता यांना फोन लावत असतो, काय झालं काय नाही चौकशी करत असतो, कारण सारंगला ही काळजी लागलेली असते. ऋषिकेशला आता फोन आलेला असतो. ऋषिकेश फोन बघतो तर काय सारंगचा स्पीकरवर टाकलेला असतो आणि सारंग बोल, आता पोहोचला का, कशी शरूताई बरी आहे का, तिला सोडतात ते का पोलीस, बेल मिळाली का सांग ना, तिथे काय झालंय दादा सांग की. सारंग तिला बेल मिळाली नाही, तिची बेल फेटाळली गेलीये, तिला बेल मिळणं इम्पॉसिबल आहे. आता धक्का बसलेला असतो की माझी बहीण तिच्याच नवऱ्याच्या खुनाच्या आरोपात जेलमध्ये आणि हे चुकीचं आहे.
आता कसं रे बेल मिळाली नाही, आता कसं व्हायचं? अरे बापरे, कशी बेल मिळाली नाही शरुताईला, आता अवघड आहे तिचं. तू काळजी करू नको बरं. सौमित्र म्हणतो आपण पुन्हा एकदा बेलसाठी अप्लाय करू शकतो, परत एकदा बेल मिळवण्यासाठी धडपड करू शकतो. तू सारंग अजिबात काळजी करू नको. तू फक्त आईला सांभाळ, आईची काळजी घे. काय करायचं काय नाही आम्ही बघतोच आहे. आणि हे बघ, थोड्याच वेळात आम्ही घरी येतोय. तू फक्त आईला सांभाळ, आम्ही आलोच आहे. आता फोन बंद केलेला असतो, पण टेन्शन काळजी काय बंद झालेली नसते, ती सुरूच असते. फार वाईट वाटत असतं की शरुताईला बेल मिळाली नाही आणि आता आईला घरी जाऊन कसं समजवायचं हे सुद्धा यांना कळत नसतं. काहीही करून शरूला बाहेर काढायचं, यासाठी हे दोन भावंड लढत असतात, झगडत असतात. तिला बाहेर काढणं गरजेचं आहे आणि बाहेर आपण काढणारच आहोत. पण बेल मिळाली नाही, आईला कळालं तर अजून त्रास व्हायचं. तिला अजून अर्धी झाली ती रडून रडून, हेच कळालं तर अजून अवघड होऊन बसायचं. फार वाईट वाटत असतं की माझ्या बहिणीला बेल नाही मिळाली, आता किती अवघड आहे तिचं. जानकी, अवंतिका, ऐश्वर्या तिघेही आता सारंगच्या समोरून उभे राहिलेले असतात. की म्हणते सारंग भाऊजी काय झालंय, तुमचा चेहरा एवढा का पडलाय, काय काळजी वाटते तुम्हाला, जरा सांगता का? सारंग भाऊजी काहीतरी बोलला तुम्ही, कारण मला हे टेन्शन यायला लागलंय. तिने शरुताईला बेल नाही मिळाली, पोलीस तिला सोडायला काय तयार नाहीये. जानकी म्हणते काय हो, तिला नाही मिळालीये बेल, आता अवघड झालंय सगळं. सुमित्रा ऐकते की शरूला बेल नाही मिळाली, आता अवघड आहे. जोरात अशी चक्कर येऊन पडलेली असते सुमित्रा, तिला सहनच होत नाही की माझ्या पोरीला जेल मिळाली नाही आणि धाड अशी ती हॉलमध्ये पडलेली असतात. तिघे घाबरतात आणि आता ह्या तिघी आणि सारंग चौघेही पळालेले असतात. आईची काय अवस्था झाली, आई कशी पडली आहे चक्कर येऊन. शरूला बेल मिळाली नाही या धक्क्याने ती धाडकन अशी खाली कोसळलेली असते. आता हे सगळे आई आई करत पळत सुटलेले असतात, पण आता सुमित्रा खाली पडलेली असते आणि बेशुद्ध झालेली असते. चौघेही खूप घाबरतात, काय करायचं काय नाही काही कळत नसतं. पण ती का हॉस्पिटलमध्ये फोन कर, डॉक्टरांना पटकन बोलव, कमॉन कमॉन म्हणते. आई उठा, आई उठा. बेडवर झोपवलेलं असतं कसं बस, पण ती काय डोळे उघडत नसते. डॉक्टर आलेले असतात घरी, सौमित्र, ऋषिकेश सगळेच जमलेले असतात. ऋषिकेश आणि सौमित्र आईची ती अवस्था बघून फार घाबरतात, त्यांना धक्काच बसलेला असतो. जे काही झालंय त्याच्याने त्यांना फार धक्का बसतो. सकाळी ठीक होती जानकी, मग अचानक असं काय झालंय तिला, काय झालंय आईला, सांग की जानकी. सारंग भाऊजीला सांगितलं की शर्वरी वंशेला बेल नाही मिळाली, जरा अवघड आहे, परत ट्राय करायला लागणार आहे, बरोबर ना? तिने आमचं बोलणं ऐकलं की शर्वरी वंशांना बेल मिळणार नाहीये, सगळं अवघड होऊन बसणार आहे. आणि मग ते ऐकलं आणि ह्या चक्कर येऊन पडल्या. सौमित्र म्हणतो आई बरी होणार आहे ना डॉक्टर, तिला लवकरात लवकर बरं वाटेल ना, एक्झॅक्टली तिला काय झालंय कळेल का? सौमित्र, ऋषिकेश, तुमच्या आईचा बीपी फार हाय झालाय आणि सतत होणं योग्य नाहीये, याच्यावर काहीतरी तोडगा काढायला लागणार आहे, त्यांना रिलॅक्स नॉर्मल असं ठेवायला लागणार आहे. सारखं हे बीपी शूट वगैरे होणं हे चुकीचं आहे. तर शुद्धीवर आलेली असते आणि रडत असते. डॉक्टर मी नॉर्मल नाहीच आणि नॉर्मल नाही राहू शकत. माझी शरू तिकडे तुरुंगात आहे, ती एवढ्या अडचणीत आणि मी कशी नॉर्मल राहू, तुम्ही सांगा बरं डॉक्टर. मागो एक या घरावर संकट येतात, माझ्या शरूवर संकट येतात आणि मी कशी शांत राहू, मी कशी नॉर्मल राहू, तुम्ही सांगा बरं डॉक्टर. मी कशी शांत राहू शकते सगळ्या संकट. की म्हणते आई जरा शांत बसा ना प्लीज, आई शांत बसा ना. काय बोलताय असं, सगळं हरल्यासारखं, सगळं व्यवस्थित होणार आहे, सगळं पहिल्यासारखं होणार आहे, प्लीज आई तुम्ही चांगलं बोला आणि चांगला विचार करा, सगळं चांगलंच होणार आहे. असं बोलायला लागल्यावर बाकीच्यांनी काय करायचं, आम्ही खचून जायचंय का? नाही, तुम्ही खचून जाऊ नका, तुमच्याकडे बघून आम्हाला आधार मिळतो आणि तुम्ही काय अशी भाषा बोलताय आई. जानकी आता सुमित्राला खूप समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असते, पण सुमित्रा इतकी खचलेली असते की ती ऐकायला तयारच नसते. आधी नानासाहेब गेले, विक्रांत भाऊजी गेले, आता माझी शरयू जेलमध्ये जाऊन बसलीये. या घरावर एकामागं एक संकट येतातच आणि संकट काय थांबायचं नाव घेत नाही. तरी जगून काय करू, आता मी जगूच शकणार नाही, मी जगणारच नाहीये आता. सुमित्राला टेन्शन आलेलं असं, तिला फार वाईट वाटत असतं, ती अगदी निराशेची भाषा बोलत असते आणि ही भाषा ऐकून जानकीला वाईट वाटलेलं असतं. आई आम्हाला सोडून जाण्याच्या गोष्टी नका करू ना, नाना गेले त्या दुःखातून आम्हीच अजून सावरलो नाही, तुम्ही जाण्याची काय भाषा करताय, मला काहीच होऊ देणार नाही होत, अजिबात काही बोलायचं नाही आई. आता जानकी चिडलेली असते आणि सुमित्राला म्हणते असं काही अभद्र बोलू नका प्लीज आई, त्यासाठी तुम्हाला जगायचंय, आम्ही आहोत ना तुमच्या बरोबर, तुम्हाला जगावंच लागणार. करून शरू वंशला आम्ही सोडवणार म्हणजे सोडवणार, पण तुम्ही जर असं धीर सोडला तर काहीच होणार नाही. तुम्ही आमचा आधार बनायचा, तुम्ही आम्हाला आधार साथ द्यायची. तुम्ही असं खचून बसला तर आम्ही कुणाकडे बघायचं आणि कुणाशी बोलायचं, कुणाचा आधार घ्यायचा आम्ही. प्लीज आई चांगलं बोला, तुम्ही आम्हाला आधार येईल असं आणि आधार बनून उभं राहा, तरच आपण शरू वंशाला सोडू शकतो या सगळ्या संकटातून. मी कुणाचं काहीच ऐकणार नाही, मला माझ्या घरातून कुठेच हलवायचं नाही, मी इथेच राहणार आहे, कुठेच मी बाहेर जाणार नाही आणि प्लीज बाहेर कोणी जबरदस्ती करायची नाही, मी इथून बाहेर जात नसते. म्हणते ऋषिकेश बघा ना, ऐका हट्ट करताय, आई काहीच ऐकायला तयार नाहीये. डॉक्टरांना काय सांगायचं, डॉक्टरांनी सांगितलेलं असतं, पण सुमित्रा आता हट्टालाच पेटलेली असते. प्लीज काहीतरी करा आणि हिला तयार करा प्लीज. ऋषिकेश म्हणतो आई या अवस्थेत हालायला तयार नाही आणि तिला जबरदस्ती करणं सुद्धा योग्य नाहीये, बरोबर आहे की नाही. मी असं म्हणतो की नर्स, मॉनिटर, सगळं ऑक्सिजन वगैरे इथेच आपण व्यवस्था केली तर, म्हणजे ती इथून कुठे जाणारही नाही आणि तिची काळजीही घेतल्या जाईल. त्यामुळे डॉक्टर मी रिक्वेस्ट करतो की प्लीज सगळी व्यवस्था इथेच केली तर चालेल का, तुम्ही कराल का सपोर्ट. ते सगळं साहित्य घरं आणू आणि हिला इथेच ऍडमिट करूया, ही करा आणि माझ्या आईला बरं करा प्लीज प्लीज डॉक्टर. ऋषिकेश आता डॉक्टरला रिक्वेस्ट करत असतो. डॉक्टर म्हणतात ठीक आहे ऋषिकेश, आईची मानसिक अवस्था बघता त्यांना हलवणं
इथून बाहेर काढणं अवघड होणार आहे आणि धोक्याचे ठरणार आहे. आपण त्यांना इथेच ऍडमिट करू आणि सगळी व्यवस्था इथेच करूया, आपण त्यांची घरीच करू. मला जर तुमच्याशी बोलायचं होतं ऋषिकेशी, आता का जरा बाहेर. जानकी आता सुमित्रासोबत बोलत असते, मनात मन घालत असते, तिला आता सगळ्या याच्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असते. साहेब काय म्हटले होते आठवतं का? आता मी तुला तेच सांगते, माझ्या मागे हे घर सांभाळ, कुणाला कुठे जाऊ देऊ नको, सगळ्यांना व्यवस्थित बघ आणि सगळ्यांची काळजी घे जानकी. तूच हे घर अगदी व्यवस्थित सांभाळू शकते. त्या म्हणते सगळं काही करून दाखव आणि सगळं व्यवस्थित करून दाखव. आता जानकी म्हणते आई अशी नैराश्याची भाषा करू नका, तुम्ही कुठेच जाणार नाही आहात आणि मी तुम्हाला कुठे जाऊ देणार नाही. नानासाहेबांनी तुझ्यावर जो विश्वास दाखवला अगदी योग्य होता आणि आता योग्य तेच वागायला शिक. काही कर आणि या संकटातून माझ्या सगळ्या घराला बाहेर काढ. ते कर आणि माझ्या शरूला सोडव. आई सोडवणार म्हणजे सोडवणार मी. मला जे हवं तेच होणार शब्द देते मी. तुम्हाला आमचं आणि डॉक्टरांचं ऐकायला लागणार आहे. तुम्ही अगदी हट्टीपणा करू नका. शर्वरी माणसाला सोडवण्याचा प्रयत्न करतोय, तुम्ही रिलॅक्स राहा. सुद्धा लवकरात लवकर बरं व्हायचंय आणि तुम्ही लवकरात लवकर बऱ्या होणार आहात आई, मला खात्री. तुम्ही झोपून घ्या बरं. तुम्ही अजिबात बडबड करू नका आणि काळजी तर करूच नका. तुम्ही झोपी जा. तर आता झोपण्याचा प्रयत्न करत असते आणि मित्रांनो हा भाग इथे संपतोय. पुढच्या भागात काय होणार अगदी आपण थोडक्यात बघू. म्हणतो जानकी माफ कर, तुझ्यावर चिडलो, रागवलो, ओरडलो, पण तुझ्यावर विश्वास काय ठेवला नाही. तुझे काय केलं ते बहिणीच्या प्रेमापोटी केलं, बरोबर ना? मित्राला आता बरं वाटायला लागलेलं असतं. ती म्हणते शरूला आणशील ना तू घरी? जानकी म्हणते हो मी नक्की आणणार आहे त्यांना घरी. मित्र परत एकदा आलेला असतो. सगळेच उठतात की सौमित्राने काय बातमी आणली. निर्दोष सुटतील ना? आई त्यांच्या डोळेकडे वाटेकडे डोळे लावून बसल्यात. काय झालंय भाऊजी सांगता का? बोल ना, एवढा का शांत आहे सौमित्र? मी ही केस लढणार नाहीये. काय बोलतोय सौमित्र? हो मी केस नाही लढ. तर अचानक का म्हटला की मी ही केस लढणार नाही? असं काय झालं की सौमित्राने केस लढायलाच म्हणजे नकार दिला? हे जर बघायचं असेल तर बघायला लागणार आपल्याला उद्याचा भाग. हा भाग इथेच संपतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.